निवडणुकाचा निकाल जाहीर झाला आहे. खरं मी भराडी आईचं मनपूर्वक धन्यवाद देईन की आमची सिंधुदुर्गातली आमची सर्वांचं आराध्य दैवत की जी नेहमीच महायुतीच्या बाजूने राहिली, तिचा आशीर्वाद हा नेहमीच महायुतीच्या बाजूने राहिला. नगरपालिकांच्या निवडणुका असो, महानगरपालिकांच्या निवडणुका असो आणि आत्ता या 12 ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, खरं तर या निवडणुकीच्या मध्यानाच्या काळामध्येच महायुतीचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा यांचं अपघाती निधन झालं आणि आम्हा सर्व महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना धक्कादायक अशी ही घटना होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे आमचे सर्वांचे अतिशय संवेदनशील असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या निवडणुकांमध्ये या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आम्ही देवेंद्रजींना नेहमी पाहतो. त्यावेळेला मोठ्या निवडणुका असो किंवा छोट्या निवडणुका असो, कार्यकर्त्यांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये कार्यकर्ता आणि पार्टीची विचारधारा जिंकली पाहिजे म्हणून देवेंद्रजी रात्रीचा दिवस करतात. परंतु अजितदादांची झालेली घटना आणि या सगळ्या घटनेच्या नंतर त्यांनी आम्हा पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना या निवडणुकांमध्ये आपण सर्वांनी मोठ्या प्रचार सभा घ्यायच्या नाहीत किंवा कोणताही मिरवणुका जल्लोष करायचा नाही. आपण ही निवडणुका अतिशय संघटनात्मकदृष्ट्या मायक्रो लेवलवरती कार्यकर्ता बूथवरती जसा काम करतो त्याच पद्धतीने आपण सर्वांनी लढाव्यात असा त्यांनी विचार केला. आणि खरं तर देवेंद्रजींसारखा संवेदनशील नेता ज्यावेळेला असं सांगतो त्यावेळेला आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा त्याच दिशेने जाण्याचं ठरवलं. आजचा हा निकाल हा खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 11 वर्षामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग कष्टकरी असेल किंवा शेतकरी असेल, शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल, या 11 वर्षामध्ये प्रत्येकासाठी ज्या पद्धतीने त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे यासाठी अनेक योजना केल्या आणि त्यामुळेच देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये हा विजय जो आहे महायुतीला हा संपादित झाला. खरं तर देवेंद्रजींचं मनपूर्वक अभिनंदन की त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे जे निर्णय हे महायुती म्हणून घ्यायचे होते, महायुती म्हणून घेतले. आदरणीय एकनाथराव शिंदेजी असतील, आदरणीय दिवंगत नेते आदरणीय अजितदादा असतील, या सर्वांनी महायुती म्हणून गेल्या
3 वर्षामध्ये ज्या ताकदीने काम केलं, कोरोनाच्या नंतरच्या काळामध्ये या निवडणुका लांबणीवरती पडल्या, परंतु आपण पाहिलं असेल निकाल काही पूर्ण स्पष्ट झाले नाहीत, परंतु निकालाचे कल जे सांगतायत 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या जिल्हा परिषदेच्या झाल्या आहेत त्या 12च्या 12 ठिकाणी महायुतीचेच सत्ता बसेल असं चित्र निदान समोर दिसत आहे। 125 पेक्षा जास्त पंचायत समिती ज्या आहेत त्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी 50 पेक्षा जास्त ठिकाणी सत्ता स्थापन करेल आणि महायुती तर या सगळ्या भागांमध्ये जवळजवळ जिल्हा परिषद आणि यांचे निकाल पाहता जे लोकप्रतिनिधी निवडून आलेत महायुतीचे 80% जास्त लोकप्रतिनिधी हे निवडून येताना मोठ्या प्रमाणात दिसत आहेत। खरं तर हा विजय जो आहे हा विजय जनतेने दिलेला कौल आहे। मी महाराष्ट्रातील सर्व मतदारांचं खरं तर महायुतीच्या वतीने महायुतीच्या सर्व नेत्यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभारही मानतो। कोकणामध्ये जर पाहिलं असेल तर ठाकरे बंधूंची प्रचंड पिछाड झाली आहे। भाजप पुन्हा एकदा नंबर 1ला झालाय। अपक्ष देखील ठाकरेंपेक्षा जास्त संख्येने निवडून आल्याचं पाहायला मिळतंय। रायगडमध्ये शिवसेना शिंदे शिवसेना आणि रत्नागिरीमध्ये शिंदे शिवसेना वरती दिसते आणि सिंधुदुर्गमध्ये भाजप। या सर्व भागांमध्ये महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढल्या गेल्या आणि त्यामुळे आपण गेल्या काही निवडणुकांचे निकाल आपण पाहतो की कोकण हे आता महायुतीचं आहे हे पुन्हा एकदा या निकालानंतर ग्रामीण भागामध्ये सुद्धा सिद्ध झालं आहे असं मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं। पण भाजपनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना सुद्धा चांगल्या जागा मिळताना दिसत आहेत। अजितदादा यांचं जे अपघाती निधन झालं त्यामुळे सहानुभूतीची एक लाट याचा परिणाम दिसतोय। नाही, खरं तर मी असं म्हणणार नाही। आदरणीय देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील किंवा एकनाथराव खडसे शिंदे साहेब असतील, हे सर्व महायुतीचे नेते आहेत। या महायुतीच्या नेत्यांनी गेल्या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रातील जनतेची जी सेवा केली, प्रत्येक विषय हा मार्गी कसा लागेल यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे एवढे मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि त्यामुळे आपण पाहिलं असेल इतर पक्षांची या निवडणुकीमध्ये दाणादाण झालेली हे आपल्याला सर्वांना लक्षात येईल। रायगड येथील पनवेल जो आपण एरिया बघितला तिथे मतमोजणी केंद्राच्या बाहेर काही भाजपा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला, त्यामुळे पोलिसांनी सौम्य असं लाठीचार्ज केला, काय सांगा? नाही, मला याची कल्पना नाही। मी निवडणुकीचा निकाल आपल्यासारखाच टीव्हीवरती पाहत होतो। शरद पवारांची तब्येत बिघडलेली आहे, बारामतीहून आता पुण्याकडे आणण्यात आलेली आहे। खरं देखो, मैं हिंदी में बताता हूँ कि देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके नेतृत्व में और महाराष्ट्र में महाराष्ट्र के लोक लाडीले ऐसे हमारे संवेदनशील ऐसे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी इनके नेतृत्व में ये जिला परिषद और पंचायत समिति के चुनाव भारतीय जनता पार्टी के माध्यम से हम इस चुनाव में उतरे थे। लेकिन आप सभी को मालूम है कि चुनाव के बीच ही में ही हमारे महायुति के नेता आदरणीय उप मुख्यमंत्री अजीत दादा जी का अकस्मात निधन हुआ और उस वजह से हमने सभी लोगों ने, भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता पदाधिकारियों ने इस चुनाव में सभाएं नहीं लेना है ऐसा निर्णय लिया और चुनाव जो है वो बूथ लेवल पे कार्यकर्ताओं ने जाकर छोटी छोटी मीटिंग्स लेकर हमें ये चुनाव में
सामने जाना है, ऐसे देवेंद्र जी ने निर्णय लेने के बाद हम सभी लोगों ने उसी तरह से चुनाव लड़ा। देवेंद्र जी के नेतृत्व में, आदरणीय एकनाथ शिंदे जी के नेतृत्व में और अजीत दादा के नेतृत्व में 3 साल में जिस ताकत से इस महाराष्ट्र में काम हुआ, उस वजह से महायुति को इस 12 जिला परिषद के इस पूरे चुनाव में सभी जगह पर जिला परिषद महायुति को ही मिलने का चिन्ह अब दिख रहा है। पंचायत समिति जो चुनाव हुए उसमें भी 125 जो है पंचायत समिति, उसमें भी 50 से ज़्यादा पंचायत समिति भारतीय जनता पार्टी जीतेगी। लेकिन ये पूरे के पूरे चुनाव में जो लोक प्रतिनिधि चुन के आने का जो चिन्ह दिख रहा है, जो कल कहते हैं, उसमें से ऐसा ध्यान में आ रहा है कि 80% से ज़्यादा महायुति के ही सभी प्रत्याशी चुनते आते हुए दिख रहे हैं। ये जो विजय है देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में, शहरी भाग हो या ग्रामीण भाग हो, जिस तरीके से गए 11-12 साल में देश के प्रधानमंत्री जी के नेतृत्व में केंद्र की एनडीए की सरकार और राज्य में जो महायुति की सरकार है, दोनों जन मिलकर यहाँ की जनता के हित में जो काम कर रहे हैं, उसलिए ये रिजल्ट जो है महायुति के बाजू से जो दिख रहा है वो उसी वजह से दिख रहा है, ऐसा हमारा कहना है। दादा के निधन के बाद एक भावनात्मक लहर देखी गई थी, आप लोगों ने प्रचार नहीं किया था, तो आपको लगा उसका असर हुआ है, लोग भावनिक रूप से जुड़े हैं मतदान के दौरान? नहीं, ये तो हमने चुनाव जो है डेवलपमेंट के मुद्दे पे लड़ा है, तो हमें पूरा यकीन है कि ये डेवलपमेंट के ऊपर ही मतदारों ने यहाँ का कौल जो है दिया है।